तेच आपण केले पाहिजे. माऊली सुद्धा म्हणतात ना, या जन्मामध्ये आपण आपला उद्धार करून घेतला पाहिजे. कारण महाराज 84 योनी आहेत बरं का. किती? 84. मग महाराज किती वेळेस आपण येणार, किती वेळेस आपण जाणार? फक्त येणार जाणार येणार जाणार असंच करत बसणार का? नाही. त्या माणसाने या जन्मामध्ये आपला उद्धार करून घेतला पाहिजे. त्याकरता काय केलं पाहिजे? देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. त्याकरता काय केलं पाहिजे? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि या जन्मामध्ये आपण आपला उद्धार करून घेतला पाहिजे. कारण महाराज आपण माणसांशी खोटं वागतो, यात काही नवल नाही. आपण देवाला शब्द दिलेला आहे. देवा, जेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये असतो ना, तेव्हा आपण असे हात जोडून असतो बरं का. बघा महाराज, आपण जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो ना, तेव्हा आपण असे हात जोडून असतो बरं का. देवाला म्हणतात, देवा आम्हाला लवकर या गर्भाच्या बाहेर काढ. देवा मी शब्द देतो तुला, मी जर या गर्भाच्या बाहेर आलो ना, तर रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा. देवा फक्त एकदाच मला या गर्भाच्या बाहेर काढ. कारण देवा मी आता खूप यातना सहन केल्यात रे, खूप. देवा फक्त एकदाच काढ, नाही तर रात्रभर दिवसभर तुझंच नामचिंतन करेन. देवा तुझ्याशिवाय मी दुसरं काहीच करणार नाही. कारण देवा बहु दूरवरी भोगविले भोगा, बहु दूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे, आता पांडुरंगा सोडवावे. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. महाराज आपण माणसाला जर एखादा शब्द दिला तर ते सुद्धा आपण पूर्ण करत नाही. पण महाराज आपण देवाला शब्द दिलाय की नाही, देवा आम्ही जर या भूतलावरती आलो, एकदाच आम्हाला बाहेर काढ. आणि आम्ही जर बाहेर आलो ना, तुझंच नामचिंतन करू, तुझंच नामस्मरण करू. महाराज हा अभंग आमच्या काकूंचं भजन घ्यायचे बरं का, तेव्हाच मी हा अभंग शिकलाय. आमच्या नानांचा अभंग मी ऐकला होता, मला खूप आवडला म्हणून मी शिकले. आमच्या काकून एवढ्या आठवणी ठेवून गेल्यात, एवढ्या आठवणी ठेवून गेल्यात. खरंच महाराज आज एवढे पाहुणे रावळे आले, काकूंनी आयुष्यभर पाहुण्यांना जोडायचंच काम केलं. खरंच महाराज आमच्या काकूंचा स्वभाव ना, आणि पुढे आमच्या अण्णांचा स्वभाव सुद्धा तसाच आहे.
आमच्या दिलीप काकांचा स्वभाव सुद्धा तसाच आहे महाराज. हे सुद्धा माणसं जोडतात. घरी कोणी आलं ना, पाणी प्या, चहा द्यायचा का, कारण मला काही कमवायचं नाही हो आयुष्यामध्ये. फक्त माणसाने काय केलं पाहिजे, माणसं कमवले पाहिजेत. माणसं कमवले पाहिजेत. कारण इथं सगळं सोडून जायचंय. काही सोबत न्यायचंय का नाही. बघा, एक गुरु होता आणि एक शिष्य होता. मग तो शिष्य म्हणला, ऐका ना गुरुजी, मी 7 पिढ्याचं कमवून ठेवलंय, आता 8व्या पिढ्याचं मला कमवायचंय, तुम्ही मला आशीर्वाद द्या बरं. मग गुरुजींनी सांगितलं, थांब, आशीर्वाद द्यायच्या अगोदर हे तांदूळ धर. आणि तिथे एक आजी राहतात बरं का, तिथे एक त्यांची पोपी, त्यांना काय कर, हे तांदूळ देऊन ये. मग महाराज हा गेला आणि आजी म्हटला, आणि त्या आजीने ती पोपीचा दरवाजा उघडला. आजी म्हणल्या, काय रे बाबा? म्हणे, हे बघा, हे माझ्या गुरुजींनी तांदूळ दिले. काय म्हणल्या त्या आजी? काय म्हणल्या असतात महाराज? आजीने खूप गोड उत्तर दिलं, बाबा माझं सकाळचं जेवण झालंय, आता संध्याकाळचं मी पुन्हा बघल. त्याला पश्चाताप झाला की बाबा ही आजी तर पुढचा सुद्धा विचार करत नाही, संध्याकाळच्या जेवणाचा विचार करत नाही, आणि आपण तर 7 पिढ्याचा विचार केलाय आणि आता 8व्या पिढीचा चालू. मग महाराज काहीच सोबत येणार नाही हो. आता आपण जर कमवून ठेवलं तर किती आपलं नाव घेणार आहे? लय झालं 1 पिढी नाव घेणार आहे. आपण जर 8 पिढीचं कमवून ठेवलं तर पुन्हा कोणी आपलं नाव घेणार नाही. पण आपणच जर या जन्मामध्ये जर देवाचं नामचिंतन केलं, परमार्थ केला, भजन केलं, तर पुढच्या पिढीत सुद्धा ते जे आहेत ना आपले नातरुंड पत्रुंड, ते सुद्धा म्हणतील की बाबा माझे आजोबा भजन करायचे, बाबा माझे आजोबा देवाचं नामचिंतन करायचे. असे काहीतरी माणसाने आयुष्यामध्ये चांगले कर्म केले पाहिजे, आणि मेल्यावर सुद्धा माणसाने नाव घेतलं पाहिजे. असे आमच्या आजीने आयुष्यभर प्रत्येकाशी चांगलं वागल्या, प्रत्येकाशी चांगलं बोलल्या, आणि त्याच आजी आज माझं कीर्तन ऐकण्याकरता, कीर्तन श्रवण करण्याकरता या जगामध्ये राहिल्या नाही. कारण त्याचा आज असताना कीर्तन श्रवण करण्याकरता त्यांना खूप आनंद झाला असता हो, खूप आनंद झाला असता. पण त्या आजी काळाचं त्यांना बोलवून आलं आणि त्या आजी निघून गेल्या. कारण मला गेल्या वर्षी या दिवशी मी कीर्तन करत होते का नव्हते करत. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे म्हणून मी आज इथे उभी आहे, आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहो ही कपिलेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. विठाला विठाला महाराज राजा रावण किती श्रीमंत होता हो. रावण माहिती का कुठला? सांग म्हटला नाही, लंकेचा. किती श्रीमंत होता हो, त्याची लंका सोन्याची होती. एवढा राजा रावण श्रीमंत होता. त्याच्यासोबत काही गेलं का? बोला बोला. Oh,
मडकं घेऊन जातात ना ते सुद्धा मडकं फोडून टाकतात. महाराज कितीही प्रॉपर्टी कमवा तुमची घरामध्ये समाधी कुणीच बांधत नाही. कुठं? गावाच्या बाहेर असतं. तुम्ही म्हणता ना बाई का पोरं म्हणताना महाराज एका ठिकाणी काय झालं आम्ही गेलो बरं का. नवरा असा श्रीमंत होता, मस्त अंगठ्या बिंगट्या हातामध्ये होत्या. त्या बायकोची तळमळ गेलं मायले चांगलं होतं जावं सारखं गेलं 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 सगळे अंगठ्या काढून घेतल्या घेऊन का तर म्हणे हे घेऊन जातील आणि पुन्हा लपवून ठेवते आणि मला द्यायचेच नाहीत की. ती बायको अशी पुडी पुडी सारखी माय तुमचा गळा दुखायलाय का हो गळ्याचं लाकीट काढून घेतलं. बघा बरं महाराज काय सोबत येतं का. ते म्हणतात त्याला नाही म्हणत महाराज. काळाचं बोलवणं आलं ना ते प्रत्येकाला जावंच लागणार आहे. तुम्ही काय मी काय तुम्ही म्हणता ना हे बायका पोरं माझे कमवून बायकोला देता तुम्ही म्हणता ना महाराज. पण हे कुणीच नाही तो आपले शेवटी एकट्यालाच जायचं. एकटं चालव की नाही मग जायचंय कोणाला एकट्यालाच जायचंय. माणूस कसा आहे ना महाराज आऊट हात का मानव देह आणि तुझ दिया आऊट हात का मानव देह आणि तुझ दिया हो खाया पिया सुखसे सोया निहित माना खोया खाया नाही तो गोइंग टू यमपुरी जहाँ से आया है खाली हाथ जाएगा. सांगा येताना काही घेऊन आलतात का बाबा आलताव का नाही. मग जाताना काही घेऊन जायचंय का काहीच घेऊन जायचं नाही हो. कारण 84 योनी आहेत याच्यातला एक सुद्धा माणूस उपवाशी झोपत नाही. फक्त एक सोडला तर बर का तो कोण माणूस. कारण सगळे प्राणी हो हे काय कमवतात फक्त सकाळच्या भाकरीचा आणि संध्याकाळच्या भाकरीचा विचार करतात. पण माणूस मात्र एवढं कमवून ठेवतो पण शेवटी मात्र उपवाशीच जातो महाराज. काही सोबत येणार नाही हो. म्हणून क्षणोक्षणाला तुम्ही विचार करा काही सोबत येणार आहे का नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे नाही नामाचा देह काय का
छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. असं समजू नका बरं का, सगळे टाळकरी कवडी मंडळ आमच्या संघमधल्या बायाला छंद नाही. अहो लय छंद आहे हो. त्या रोज देवाचं नामचिंतन करतात, रोज देवाचं. पारावर येत नसल्या म्हणून काय झालं, घरी त्यांचं लय नामचिंतन असते. एखाद्या दिवशी आमच्या मी घरी येऊन बघा, आमची आई जने, अहो लय छंद आहे. आता जने म्हणजे पांडुरंग काय म्हणायचा, जनेच म्हणायचा की हो. मग आता देवाचं नामचिंतन होतेच की नाही मुखामधून, म्हणून देवाचं नामचिंतन आपण या मुखामधून केलं पाहिजे. आणि तसं आपणही आपल्या लेकराचं नाव देवाचं ठेवलं पाहिजे. माझं नाव जनाई कुणी ठेवलं, आमच्या अण्णांनी. आणि आमची आई काय म्हणायची, परगती परगती. पण मला अण्णानंच नाव, आमच्या अण्णानं आधार कार्ड काढलं जनाई नावाचं, आमच्या आईनं परगती. काय परगती, किती सुंदर आहे बरं देवाचं नाव, आहे की नाही. तसंच आमच्या संघमधल्या बायाला सुद्धा देवाच्या नामस्मरणाचा खूप छंद आहे हो. खूप देवाचं नामचिंतन करतात. आणि तुम्ही पाहुणे सुद्धा खूप देवाचं नामचिंतन करतात. कारण महाराज तुम्हाला वाटत असेल आमच्या संघामध्ये जरा माणसं कमी आणि बाया जास्त आहे. असं काही नाही बरं का. आज आमच्या गावामध्ये लग्न असल्यामुळं लग्नाला गेले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग महाराज हा देह कसा आहे, नाशिवंत आहे. हा एक ना एक दिवशी जाणारच आहे. मग महाराज दारू पिऊन काय मिळतं, लोकांना वाईट बोलून काय मिळतं, उगीच आपल्याच तोंडाचं आपण हे करतो की नाही, लोकांच्या हे करून आपलंच तोंड दुखतं की नाही. आपण लोकांना शिव्या देतो, लोकांविषयी वाईट बोलतो. तोंड लोकांचा दुखतं का आपलं, उलट त्याच्यासाठी तर ते चांगल्याने शिव्या दिलेलं. कारण आपण शिव्या देतो पण त्याच्यासाठी त्याला चांगला मार्ग आहे, त्याला फायदा आहे ना आपण शिव्या दिलेला. पण आपण उगाच लोकांना वाईट बोलतो आणि आपल्या तोंडाचा नाश करून घेतो. महाराज हा आत्मदेव असाच होता बरं का. आत्मदेव नावाचा, उत्तम नावाच्या नगरीमध्ये ब्राह्मण राहायचा. त्याची उत्तम नावाची नगरी होती. लोक त्याला म्हणायचे, अरे तुला पोरग नाही, तुला एवढी प्रॉपर्टी काय करायची, एवढं कोणासाठी कमवलंस. आता आत्मदेवाला ते सहन झालं नाही म्हणून आत्मदेव जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्याला तिथे एक ब्राह्मण दिसला. मग आत्मदेव आत्महत्या करणार होता. पण तेवढ्यामध्ये त्या ब्राह्मणाचा त्याच्या कानावरती आवाज पडला की पाणी दे, पाणी दे. म्हणून आत्मदेवाने पाणी घेतलं आणि त्याला पाजलं. त्याच्या आत्म्याला शांती भेटली. आत्मदेवाला त्याच्या आत्म्याचा आशीर्वाद लागला. मग महाराज आत्मदेवाचा चेहरा दुःखी दिसत होता बरं का. आत्मदेव काहीच बोलत नव्हता. मग त्या साधूला विचारलं की आत्मदेवा तू दुःखी का आहेस. म्हणे बघा ना, कसं आहे ना, आमच्या दारातल्या तुळशीला कधी मंजुळा लागत नाही, तो मोठ्यातल्या गाईला कधी वासरू होत नाही, आणि माझ्या घरातल्या पत्नीला कधी मुलंच होत नाही. बघा ना काय झाले कोणाच ठाऊक. ती जागा वाईट आहे का काय मला नाही माहिती, पण काहीतरी असं करा की ज्याने माझ्या पत्नीला मूल होईल. त्या ब्राह्मणाच्या पण आत्म्याला आशीर्वाद लागला होता. ब्राह्मणाने आत्मदेवाच्या आत्म्याला आशीर्वाद दिला. मग आत्मदेवाला आनंद झाला. मग त्या ब्राह्मणाने आत्मदेवाला फळ दिलं बरं का. काय दिलं, फळ दिलं. आत्मदेवाने ते फळ घेतलं आणि घरी गेला. त्याच्या बायकोला मात्र देवावरती विश्वास
नव्हता. कारण कसं असते ना, नवऱ्याला विश्वास असला तर बायकोला नसतो आणि बायकोला असला तर नवऱ्याला. कारण ही जर देवीचं भजन केले तर हे बाबा पांडुरंगाचं. तुळजापूरची अंबाबाई हो मोठी सर्वात, तुळजापूरची अंबाबाई हो मोठी सर्वात, येरमाळ्याची येडेश्वरी हो माझं दैवत, येरमाळ्याची येडेश्वरी हो माझं दैवत, हो माझं दैवत, येरमाळ्याची. हो तुळजापूरची अंबाबाई हो मोठी सर्वात, तुळजापूरची अंबाबाई हो मोठी सर्वात, आई तिला येरमाळ्याची येडेश्वरी हो माझं दैवत, येरमाळ्याची येडेश्वरी हो माझं दैवत. आता असते मला यांना देवाचं नामचिंतनाचा छंद असला तर यांना देवाचा नामचिंतनाचा छंद नसतो. मग हा आत्मदेव पत्नीकडे गेला आणि म्हटला की हे बघ, हे मला फळ दिले साधून आणि सांगितलं हे फळ तुमच्या पत्नीला द्या आणि खायला लावा, लगेच मूल होईल. पण पत्नीनं ते फळ खाल्लं नाही. कारण बायांना थोडं काही मिळू द्या, त्यांना झुंबर जरी आणले ना तर सगळ्या गावात मिळवतात. अगं तू बघितलीस का, अगं माझ्या कानाला काय लागलं, अगं 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 तुझ्या घरी किती किडे झालेत ग. सगळ्या गावाला असे हलू हलू बाया झुंबर दाखवितात, पार कान तुटून जातो तरी ती हलवायचं काय सोडी नाही. मग ही म्हणली अगो बघ ना, फळ दिले माझ्या नवऱ्यानं, खा म्हणतोय, लिकरू होईल. ती बी तिच्यासारखीच होती. ती म्हणली अगो खाऊ नको. ती म्हणली बरोबर आहे, गावात जर चोर आले तर सगळे पळत येत आणि तुला एकला धरून मारिते, खाऊ नको हे फळ, असं काही नसतं. मग येत असताना एक बाई परमार्थ करणारी होती. मग ही तिच्याकडे गेली आणि म्हणली हो ग, हे फळ खाऊ का नको, माझ्या नवऱ्यानं दिले म्हणे मूल होणार आहे. ती म्हणली खा ना, एखादी वेळेस साधूचा आशीर्वाद लागल आणि तुला मूल होईल. ती घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर थोड्या वेळाने तिची बहीण आली. बहीण आली आणि त्या बहिणीने सांगितलं होय ग, लय दिवस झाला आपल्या दोघीची भेट घाट नाही. अगं ते जाऊ दे, माझं ऐक आधी. अगो काय झालं असं, अगं ऐक ना, हे फळ नाही का मला तुझ्या भाऊजीने दिले आणि खा म्हणताय तुला मूल होईल. अगं एवढा कशाला ताण घेतेस तू, ऐक, मला अगोदरच 7 आहे आणि हे 8वं होणार आहे, तुला देतो. म्हणजे जिथं खायला जास्त आहे तिथं लेकरं नसतात आणि जिथं खायला कमी तिथं लेकरं असतात. महाराज एकदा आम्ही परळीहून जाऊ लागला, जात असताना पाहिलं पुढे एक लेकरू, महाग एक, त्याच्या महाग एक. मी म्हणलं काका तुम्ही सगळे एवढे झालं म्हणलं, पण एक डझनला अजून 2च कमी की हो. आणि बायको तर पाहते ह्याच्यावर बसली, काय म्हणते ते नसतंय का मला नाही माहिती, त्याच्यावर बायको बसली हो, फक्त एक डझनला 2च कमी होते नाही का. मग असं ती म्हणली आई मला लेकरू झाल्याबरोबर मी तुझ्या घरी येते लेकरू घेऊन, पण तू काय कर भाऊजीला सांगू नको, फक्त थोडी पैशाची सोय कर. ती म्हणली हा माझ्याकडे एवढं मोठं कमवून ठेवले माझ्या नवऱ्यानं, पैसे म्हणजे मी तुला देतेच, चल घे लगेच पैसे घे. मग महाराज आत्मदेव तर 9 महिने 9 दिवस अगोदरच सगळ्या गावामध्ये साखर वाटायला. मग लोक म्हणाले साखर वाटायला काय झालं आत्मदेवा. आत्मदेव म्हणू लागला अहो अहो मला 9 महिने 9 दिवसानं मूल होणार आहे, 9 महिने 9 दिवसानं. त्याचा आनंद एवढा झाला, आनंद एवढा झाला, त्याच्या आनंदाला पारावाच राहिला नाही. मग महाराज बघता बघता आत्मदेवाला सुंदर असा मुलगा झाला आणि ते फळ जे होतं ना ते त्याच्या बायकोने गाईला चारलं होतं, म्हणून गाईला सुद्धा मुलगा झाला. गाईच्या मुलाचं नाव गोखर्ण ठेवण्यात आलं आणि तिचं नाव धुंदुली असल्यामुळं त्याचं नाव धुंदुकारी ठेवण्यात आलं. मग महाराज बरेच दिवस लोटले. आता दोघंही मोठे झाले, दोघांनाही कळायला लागलं हा गोखर्ण मात्र देवाचं नाव चिंतन करायचं, देवाचं स्मरण करायचं आणि हा मात्र पोरांसोबत खेळायचा आणि चांगल्या पोरांसोबत संगत सुद्धा महत्वाची असते बरं का. आपण जर चांगल्याची संगत केली तर आपल्याला चांगलंच हे होतं आणि आपण जर वाईटाची संगत केली तर आपण सुद्धा वाईट होतो. कितीही चमकणारा हिरा असू द्या बरं का, आणि तो जर वाईटामध्ये जाऊन पडला तर तो सुद्धा वाईटच होतं बघा. आणि कितीही नाचलेलं असू द्या आणि ते जर चांगल्या ह्याच्यामध्ये जाऊन पडलं तर ते सुद्धा चांगलं होतं, कारण त्याला सुद्धा असं कोण फुटलं आणि त्याचं
झाड होतं म्हणा. चांगल्याची संगत केल्यावर चांगलंच होतं आणि वाईटाची संगत केल्यावर वाईटच होतं. बघता बघता दोघेही मोठे झाले. हा मात्र वाईट व्यसन करायचा आणि हा मात्र देवाचं नामचिंतन, देवाचं नामस्मरण करायचा. गोकर्ण मात्र तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेला आणि हा मात्र रोज दारू पिऊन यायचा आणि रोज दारू पिऊन यायचा आणि रोज आई वडिलांना मारायचा. आता हेच लोक काय म्हणू लागले, जे लोक म्हणू लागले ना की तुम्हाला मूल नाही, तुम्हाला मुलगा नाही, तर एवढी मोठी प्रॉपर्टी काय करायची. आणि आता हेच लोक काय म्हणाले, मुलगा नसता तर बरं झालं असतं, मुलगी झाली असती तर चांगलं झालं असतं. म्हणजे लोक दोन्ही कोणी बोलतात, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. हेच लोक म्हणाले तुमचं ब्राह्मणाचं घर आहे, तुमच्या घरामध्ये वाईट शिस्त ते तुम्हाला शोभतं का, असं तसं हेच लोक म्हणाले बरं का. लोक हे दोन तोंडी भांडूळ, आपल्याला जे योग्य वाटते ना महाराज तेच आपण कायम करायचं, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. मग महाराज हा रोज दारू पिऊन यायचा. आत्मदेवाला सहन होईना, आत्मदेवाने घर सोडलं आणि निघून जंगलामध्ये गेला. मग महाराज आत्मदेवाला ब्राह्मण दिसला परत एकदा बरं का. आणि तो ब्राह्मण आता बाहेरचा होता का, नव्हता, तो ब्राह्मण घरचाच होता. मग सांगितलं सर्व काही. आत्मदेव सुद्धा तिथंच नामचिंतन करण्याकरता बसले. मग महाराज धुंदुली मात्र रोज मार खायची, कारण महाराज आईला पोराची लई माया असते हो आणि बापाला पोरीची माया असते. काय रडतो बाप पोरगी जाताना महाराज, विचारूच नका. आयुष्यात कधी रडलेला नसतो, आयुष्यात कधी कोणाच्या पायावर झुकलेला नसतो. आणि महाराज जेव्हा पोरगी जाते आयुष्यभर अश्रू साठवून ठेवतो आणि ज्यावेळेस मुलगी जाते ना त्यावेळेस सगळे अश्रू बाहेर काढतो, आनंदाचेही अश्रू बाहेर काढतो आणि दुःखाचेही अश्रू बाहेर काढतो. मग महाराज ही धुंदुली मात्र रोज मार खायची. आता घरातले सगळे भांडे सुद्धा विकले, आता सगळंच काहीच राहिलं नाही विकण्याकरता. मग हा दारू आला आणि म्हणू लागला, ए पैसे दे पैसे. धुंदुली म्हणली, अरे पैसे कुठले देऊ बाळा, तुझ्यामुळे तुझ्या वडिलांना मरावं लागलं आणि तूच आता पैसे मागतोस. तुझ्यामुळे तुझे वडील गेले की रे घर सोडून, आता काहीच राहिलं नाही. भांडे बासना जेवढं काही कमवून ठेवलेलं होतं तेवढं तू घेतलंस आणि विकलंस, आता काय राहिले रे बाळा. बाळा मला तरी मारू नको की रे, मी एवढं हाडाचं पाणी केलं, तुला एवढं सांभाळलं आणि आज तुझ्यामुळंच आज आम्हाला मरावं लागते. महाराज त्याची नजर धुंदुलीच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावरती गेली बरं का. कशावरती गेली, मंगळसूत्रावरती. तो धुंदुली मातेला म्हणू लागला, मंगळसूत्र दे. धुंदुली माता म्हणल्या, बाळा मी हे मंगळसूत्र नाही देणार, तुझ्या वडिलांची शेवटची निशाणी रे, आणि हे सुद्धा मंगळसूत्र तू घेऊन गेलास तर मग काय बाळा, काहीच राहिलं नाही की रे. तुला दे म्हणतोय ना मंगळसूत्र,
धुंदुली माता म्हणली, बाळा तुला जेवढं मारायचंय ना तेवढं मार, पण मी तुला मंगळसूत्र देणार नाही. महाराज तो दारूच्या धुंदीत होता, त्याचं डोकं ठिकाणावर नव्हतं. त्याने त्याच्या आईच्याच गळ्यातलं मंगळसूत्र ओढून घेतलं आणि दारू पिण्याकरता निघून गेला. महाराज खूप वाईट झाला होता तो, आता खूप वाईट झाला होता महाराज. धुंदुली माता आता मरण्याकरता जाणार होत्या. त्यांना वाटलं आता जगून तरी काय उपयोग आहे, आता घरामध्ये काही नाही, आपलं पोरग बिघडलं, आपण उगाच बहिणीचं पोरग घेतलं. देवा माझा नवरा मला सांगत होता देवाचं नामचिंतन कर, देवाचं नामचिंतन कर, पण देवा मी आयुष्यभर देवाचं नामचिंतन केलं नाही आणि आता मला मार खावं लागते. म्हणून आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर माणसाने देवाचं नामचिंतन करावंच. मग महाराज धुंदुली माता म्हणण्याकरता जाऊ लागल्या आणि धुंदुली माता म्हणू लागल्या, मी तुझ्यासाठी जीवन जाळले हे बाळा, तुला नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तुला नाही पाणी पाजले. पण मी तुला संस्कार द्यायला मात्र कुठंतरी कमी पडले, म्हणून आज ही माझ्यावरती वेळ आली. बाळा तू तर माझ्या तुकडा होतास रे जीवाचा, पण तूच मला मारून टाकलंस बाळा. तुझ्यामुळंच आज आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली. माझ्या कुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ. तुझे जीवन भरी पुरविले लाड, राहुणी अर्ध पोटी सांज सकाळ, राहुणी अर्ध पोटी सांज सकाळ. मी तुला पाहुणी डोळे लाविले बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तुने नाही पाणी पाजले. धुंदुली माता म्हणू लागल्या, बाळा आयुष्यभर तुम्हाला कधी विचारलं नाहीस आई तुला काय पाहिजे, आई तुला
मला काय नाही पाहिजे. जिवंत पाणी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. म्हणले नाही कधी खाण्या मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई. बाळा, जिवंतपणे तू कधी मला विचारलं नाही आई तू जेवण केलं का, आई तू कशी आहेस, आई तुला दवाखान्यात घेऊन जायचं का. आणि मेल्यावरती जसा रडशील बाळा, पण मी एकदा गेले ना बाळा मी वापस येणार नाही. मात्र तो दारूच्या नशेमध्ये होता, त्याला काहीच कळत नव्हतं. धुंदुली मातेचा मृत्यू झाला. व महाराज हा गोकर्ण तीर्थयात्रा करून वापस आला. त्याला सगळं कळालं होतं. त्याने पाहिलं हा तर खूप बिघडला होता. त्याने 5 वेश्या घरामध्ये आणल्या. त्या वेश्यांनी याच्याकडे जेवढं काही होतं तेवढं घेऊन गेला, याला मारून टाकलं, कुलूप लावला आणि निघून गेल्या. गोकर्ण मात्र आवाज देऊ लागला, आई, ए आई, कुठेच आई. भावाला आवाज देऊ लागला, पण कोणाचाच आवाज येईना. मग याला कळालं, लोक सांगू लागले. मग याच्या हातामध्ये जे कमल कुंडल होतं ना ते त्याने काढलं आणि त्याच्यावरती शिंपडलं. कारण कीर्तन श्रवण केल्याच्या नंतर, कथा श्रवण केल्याच्या नंतर पिशाच्य सुद्धा असू द्या बरं का, भूताचा सुद्धा उद्धार होतो. देवाचं नामचिंतन त्याच्या कानावरती पडलं ना, मग याने काय केलं, देवाचं नामचिंतन तो करू लागला आणि याच्या कानावरती कथा पडली आणि याचा सुद्धा उद्धार झाला. याला सुद्धा चांगला मोक्ष मिळाला महाराज. म्हणून तर हे वर्ष श्राद्ध करतात, कारण 4 चांगले शब्द सगळ्यांच्या कानावरती पडावे. कारण महाराज ही कथा, हे कीर्तन जर एखाद्या भूताने जरी ऐकलं ना, माणसांचा उद्धार होईल यात नवल नाही, भूताचा सुद्धा उद्धार होतो. हा देह कसा आहे, नाशिवंत आहे. याचा नाश एक ना एक दिवशी आयुष्य खातो काळ सावधान. आपण त्या काळापासून कितीही बेसावध राहा, पण तो काळ मात्र
सावधानच असतं बरं का. हा देह एक ना एक दिवशी जाणारच आहे, फक्त त्या काळाचं बोलवणं यावं लागतं. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, त्याचे काळोबा खाणार. फक्त त्या काळाचं बोलवणं यावं लागतं. मग भजन केलं तरी जाणार आहे आणि नाही केलं तरी जाणार आहे. मग तुम्ही म्हणताल महाराज असं तर आम्हाला लय झोप येते हो, तुम्ही नुसतं यायचं आणि बघायचं. लय झोप आहे हो काय काय लोकांना, उठतच नाहीत. काय करावे, चार चांगले शब्द कानावर पडतात की नाही इथं आल्याच्या नंतर, पण त्यांना झोपच उतरत नाही हो. पण तुम्ही त्या काळापासून कितीही बेसावध राहा, तुम्ही खाताल पेटल्यानंतर झोपताल, पण वरी गेल्याच्या नंतर ते भोगावं लागतं ना मला. तिथं जर तुम्ही चांगले कर्म केले तर वरी तुम्हाला आराम आहे. इथं तुम्ही कष्ट करा, तुम्हाला वरी गेल्याच्या नंतर आराम आहे. पण इथं जर तुम्ही कष्ट नाही केले, आरामात झोपलात, तर मग वरी गेल्याच्या नंतर कष्ट करावे लागतात. मग तुम्ही विचार करा, इथं कष्ट करायचे का वरी कष्ट करायचे. म्हणून महाराज तुम्ही कितीही बेसावध राहा, पण तो काळ मात्र सावधानच असतो. करा हरी भक्ती परलोकी येईल, कामा सोडविल यमा पासून. म्हणून आपण हरीची भक्ती केली पाहिजे, त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, कारण तेच कामाला येणार आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा एक ना एक दिवशी नाश हा ठरलेलाच आहे. मग महाराज नवरा बायको होते, त्यांनी आंबे आणून ठेवले बरं का, विनोदाने सांगितलं जातं. मग महाराज आंबे आणून ठेवले आणि ते मुंबईला निघून गेले बरं का. महिना झाल्याच्या नंतर ते वापस आले. बायको म्हणली मी स्वयंपाक करते पुरणपोळ्याचा, तुम्ही काय करा सगळ्या गावातल्याला बोलवून आणा. यांनी 50 लोकांना आमंत्रित केलं बरं का जेवण करण्याकरता. मग महाराज हे दोघंही गेले आणि आंबे पाहिले. काय भारी ते आंबे महाराज, काय टवटवीत आंबे, जसं काय आताच झाडावून काढले. काय भारी सुगंध येऊ लागला. असं होतं का? नव्हतं. ते आंबे कसे होते, नाचले होते, त्याचा नाश झाला होता. तसंच आपला नरदेह आहे. आता आपण चालतो बोलतो हसतो, पण क्षणाचा माणसाचा भरोसा नाही. पाण्याच्या बुडबुड्यासारखं माणसाचं आयुष्य आहे. म्हणून महाराज आपण मेलात ना नंतर आपल्याला कोणीच विचारणार नाही बरं का. जोपर्यंत आपण कष्ट करतो, जोपर्यंत आपल्यामध्ये बळ आहे, तोपर्यंत सगळे म्हणतात माझं 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 माझं. आणि एकदा जर गेलं ना तो कुणी विचारत नाही, काळ पुत्र सुद्धा विचारत नाही. मग आपण जर भजन केलं बघा बरं, आता आमच्या निर्मला काकू यांना अभ्यास केला नाही बरं का. आमच्या आजी काय आजी असतील, यांनी अभ्यास केला नाही. ह्या काय कुठल्या शाळेत गेल्या नाही, त्यांना ऐकून ऐकूनच एवढं पाठांतर आहे. कारण आमच्या अण्णा सारखंच म्हणत असतात बघ, त्यांना शाळेत गेले नाही, त्यांना काहीच येत नाही, बाराखडे येत नाही, पण त्यांना काकडा पाठ आहे, देवाचं भजन म्हणून कसले अभंग पाठ येतो. काय यांचं पूर्वजन्माचं काहीतरी गुण नाही. असं आमच्या गावामध्ये खूप महिला आहेत महाराज, त्यांना काहीच येत नाही, त्या शाळेत सुद्धा गेल्या नाहीत, पण त्यांना देवाचं नामचिंतन करतात, देवाचं नामस्मरण करतात, म्हणून त्यांना वाचता येतं. बुद्धी कोण घालतं? तो अखिल कोटी ब्रह्मांड मालक बरं का. आपण काहीच केलं नाही, जे काही केलं त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाने. आपलं कसं आहे ना महाराज, चांगलं केलं तर देवानं आणि वाईट केलं तर माणसानं. विठाल विठाल विठाल. हा देह कसा आहे, नाशिवंत आहे, याचा नाश ठरलेलाच आहे. म्हणून तर आपण काय केलं पाहिजे, संतांची संगत केली पाहिजे.
केलं पाहिजे? संतांची संगत केली पाहिजे आणि परमार्थाची माणसाला आवड असली पाहिजे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आणि तातलेली माणसाने काय केलं पाहिजे? परमार्थ केला पाहिजे. देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. देवाचं, कारण मला संताविना प्राप्ती नाही असे वेद देती ग्वाही. वेदानं सुद्धा सांगितलं की संताविना प्राप्ती नाही. म्हणून एकदा सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी हात वर करा, लाजू नका. तुम्ही नाही लाजत मला माहिती ना. चला. जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय राम, जय राम श्रीराम जय राम, जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. झोपल्या का काय? तुम्ही पण म्हणा. हा, सगळेच म्हणा. आधी म्हणा श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम. पाणी पिऊन म्हणा, पण मोठ्यानं म्हणा. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओ नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्माधराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय नमोकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. ॐ नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. कपिलेश्वर भगवान की जय, प्रभु वैद्यनाथ भगवान की जय. बघा बरं महाराज, आमच्या महिलांचा आवाज मोठा आहे पण थोडस लाजतात हो. तुम्ही भांडण लागल्यावर बघा ना. ए माझं पाणी घेतलीस तू? फक्त भांडण लागल्यावर बघायचं, तसं नाही बरं का. भजनामध्ये सुद्धा लय मोठा आवाज आहे. आम्हाला माईक सुद्धा नसू द्या महाराज. आमच्या मंगल काकूचा आवाज माईक नसला तरी पार्टीतवर आवाज येतो बरं का. त्यांना आवाज नाही आहे बरं का. त्यांना स्वर सुद्धा आहे. मला नाही, पण त्यांना स्वर आहे. माझ्यापेक्षा जास्त अभंग
त्यांना पाठेत बरं का. ज्ञानानं सुद्धा त्या मोठ्यात, बुद्धीनं सुद्धा त्या मोठ्यात आणि भांडणात सुद्धा त्या पहिलेत बरं का. म्हणून त्यांची बराबरी कधी करायची नाही. म्हणून इथला व्यवहार कसा आहे वेगळा आहे आणि आमच्या गावातला व्यवहार कसा आहे वेगळा आहे. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणया लोकीचा व्यवहार तुका म्हणया लोकीचा व्यवहार तुका म्हणे अज्ञानाचा धूर या डोळ्यामध्ये घालून घेऊ नका. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत मिळेल, पण तुमची गेलेली आई आणि तुमचा गेलेला बाप तुम्हाला या आयुष्यामध्ये कधीच मिळणार नाही. तुम्हाला सुद्धा भास होत असेल की आमच्या काकू आम्हाला आवाज देतात, आलीस का ग पोरी, असं तुम्हाला सुद्धा भास होत असेल. अगं मला जेवायला वाढ, अगं मला पाणी दे, अगं असं कर, अगं तसं कर. तुम्हाला सुद्धा प्रत्येक वेळेस भास होत असत. पण काकू आता या जगामध्ये राहिल्या नाही. त्यांना काळाचं बोलवणं आलं आणि म्हणून त्यांना जावं लागलं. महाराज ती आई किती कष्ट करते हो, आयुष्यभर धडपडत असते लेकरासाठी. पण जेव्हा सुख येतं ना तेव्हा ते सुख बघण्याकरता तीच आई या जगामध्ये राहत नाही. ज्या स्त्रीचा नवरा दारू पितो ना तिला बिचारा काय दुःख असतं महाराज. कारण नवरा रोज दारू येणार आणि रोज बायकोला मारणार महाराज. खूप त्रास असतो. एक छोटस
गाव होतं, तिथे एक छोटस कुटुंब होतं आणि महाराज तो नवरा मात्र रोज दारू पिऊन यायचा आणि रोज बायकोला मारायचा. मग महाराज आता त्याने सगळं शिकलं. आता घरी अन्नाचा कण सुद्धा राहिला नाही हो. ती बाई म्हणू लागली, मालक बघा, दारुडा नवरा असून सुद्धा ती माता माऊली विचारू लागली की मालक, मी शेजाऱ्यांच्या इथं कामाला जाऊ का? जा, आपण पैसे मला द्यायचे. हा मालक, आपल्या लेकरांना काही खायला नाही ना हो. जा, आपण पैसे मला द्यायचे म्हणतोय ना. कामाला गेली मला, सकाळी सकाळी गेली, दिवसभर तिने काम केलं, दिवसभर राग राग राबली महाराज. आणि संध्याकाळी जेव्हा ती घरी आली ना, तेव्हा तिचा दारुडा नवरा म्हणू लागला, किती रुपये दिले? म्हणे मालक, मी दिवसभर काम केलं, मला 50 रुपये भेटले. मग दे मला. मालक, मी नाही देणार तुम्हाला, लेकरांना भूक लागली ना, तुला दे म्हणतोय ना. मालक, अहो आपले लेकरं अन्न अन्न करतायत हो, त्यांना काहीतरी खायला आणते ना मी. निसकाटून घेतले महाराजच्या पेदाऱ्या नवऱ्याने आणि तो दारू पिण्याकरता निघून गेला. मग महाराज ही शेजाऱ्यांकडे गेली आणि म्हणली, ताई मला काही गोडधोड करायचे हो, तुमच्याकडे सामान आहे का? ती माता माऊली चांगली होती महाराज, तिने सामान दिलं, ते सामान घेतलं आणि घरी आले. तिने स्वयंपाक केला. पोरगं शाळेतून आलं, आई आई तू आज जेवायला बनवलं ना ग? आई मला जेवायला दे बरं. थांब, तुझे वडील आले ना, नंतर तुला जेवायला देतो. आई मला आत्ताच भूक लागली ग. बाळा तसं नाही करायचं, आपल्या पप्पांना येऊ द्यायचं, मग त्यांच्यासोबत आपण जेवण करू ना. बाळा तू ऐकत का नाहीस महाराज? 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, तरी सुद्धा तो दारुडा आला नाही. आणि महाराज तो आला 10 वाजता आणि झुलतच आला आणि बायकोला म्हणू लागला, हे गोडधोड कोणासाठी केलं? माझं गोड जेवण होतं की माझं वर्ष श्राद्ध होतं? कशा करता केलंस रे एवढं गोडधोड? म्हणून महाराज त्या बायकोलाच मारू लागला, अण्णाला लाथा मारू लागला. ती बायको म्हणली, मालक हवं तर तुम्ही मला मारा, पण या अण्णाला नका हो लाथा मारू. मालक तुमच्या पाया पडते, पण या अण्णाला लाथा नका मारू. पण महाराज तो दारूच्या धुंदीमध्ये होता. मग महाराज संध्याकाळ झाली, लेकरं झोपले. मग त्या आईने ते जे अन्न खाली पडलं होतं ना, ते अन्न त्या आईने वेचून घेतलं, लेकरांना बोलवलं आणि म्हणू लागली, बाळा पोटभर खा. काय माहिती रे, उद्या मी या जगामध्ये असल नसल. मुलगी थोडीशी मोठी होती. ए आई, म्हणजे आई तू कुठं जाणार आहे? नाही पण ते बोलते पोटभर जेवले आणि झोपे गेले महाराज. ही आईने खूप दिवसापासून जी विषाची बॉटल आणली होती ना, विष त्या आईने मागच्या रूम मध्ये गेली आणि